आज आपण 7वीचा फर्स्ट चॅप्टर म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. त्याचे मग बघा आपल्याला हे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन बायसेक्टर्स ह्यामध्ये हे आपल्याला करायचे. तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ द हे लेन्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे आपल्याला जी माप दिलं अंतर दिले आहे त्याची लाईन सेगमेंट काढून त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. तर ते कसं काढायचं मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कंपास, पट्टी आणि पेन्सिल हे लागणार आहे. तर आपण 5.3 सेंटीमीटरचे एक लाईन काढून घ्यायची आहे. आपण काढून घेतल्यावर याची लाईन सेगमेंट काढून घ्यायची. तर आपल्याला कंपास लागणार आहे. त्याचे माप घ्यायला आपल्याला ही खूप गरजेचे आहे. त्यामुळे माप घ्यायचे आणि हाफ वरून जास्त म्हणजे हे धरलंय तर हे फुलच नाही घ्यायचं. म्हणजे हाफ आता ह्याचा इथे निघतोय. तर ह्याच्यावरून थोडंसं जास्त म्हणजे इथं घेतलंय. तर आपण एक रे काढायचा आहे आणि तेच माप हे इथून जे घेतलं होते म्हणजे इथून इथं जे घेतलं होतं ना माप तेच इथं घ्यायचंय आणि नंतर इथून एक घ्यायचंय आपल्याला रे आणि तेच माप धरून खालीही तोच रे. मग त्यांचा एकदम पॉइंट घ्यायचा आहे आणि त्याच पॉइंटनी दोन्ही पॉइंटला एक रेष ओढायची. तर पॉइंट घेतला आणि तर रेषही ओढली. याला नाव द्यायचंय A, B, C आणि ते D आणि इथं 5.5 सेंटीमीटरची रेष. तर हा झाला आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. तर दुसरे उदाहरण आहे 6.7 सेंटीमीटर. सेकंड 6.7. त्याचीही असेच मी जसे तुम्हाला सांगितले होते 6 सेंटीमीटरची लाईन काढायची. नंतर मग त्याच्यावरून हाफ सेंटीमीटरचा मापावरून जरा जास्त माप घेऊन रे काढायचे 2, इथे पण 2 आणि त्याची फक्त लाईन. हे सोपे आहे म्हणून हे आपण थर्ड काय 3.8 सेंटीमीटर. मग हा तुमचा असणार आहे आजचा होमवर्क. आणि नंतर मग आता आपण घेऊया क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 म्हणजे फर्स्टचा आहे 105 डिग्री. तर हा प्रश्न काय आहे ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. म्हणजे आपल्याला जे उदाहरण दिले आहे ते त्याचा एक अँगल म्हणजे आता हा अँगल आहे ऑब्ट्यूज अँगल. कारण ज्याचा अंश हे 90 डिग्रीवरून जास्त असतो आणि 180 डिग्रीवरून कमी असतो त्याला आपण ऑब्ट्यूज अँगल असे म्हणतो. तर इथे 105 डिग्रीचा अँगल आपल्याला आधी काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला डी लागणार आहे. डी काढायचा आहे. आपल्याला एक रेष काढून घ्यायची.
इथे बरोबर रेष काढून घेतल्यावर 100 आणि 110च्या मध्ये 5 येतो आणि इथं 1 2 3 4 आणि इथं 5ला जिथं 5 जिथं आहे तिथं एक डॉट करून घेऊन हा डॉट या लाईनीला जोडायचा आहे, जॉईन करायचा आहे आणि हा जॉईन केल्यावर हा आपला होतोय ऑब्ट्यूज अँगल. तर मग याला राऊंडरने मागच्या इक्वेशनला सांगितले ते याचे माप घेणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर सगळं गणित चुकू शकतं. मग इथे पॉइंटला ठेवून हे इथे आणि हे इथे आणि तुमच्या अंदाजे इथून जो पॉइंट आहे त्याला आपण असा गोल करून इथे पण आणि तुमच्या मनाने जरासा जास्त म्हणजे बघा आता एवढा हा असा किंवा असा थोडा, मग हे असा इथं आपण एक रे काढायचा आणि इथं पॉइंटला ठेवलं होतं तसंच त्याच मापाने इथेही ठेवून इथे एक घ्यायचा आहे आणि मग हे घ्यायचा आणि त्याचा मग सेंटर इथे, मग हा सेंटर आपण हे जे पॉइंट आहे त्यालाच आपण इथपर्यंत जोडायचंय आणि इथून मग आपण हे जोडले की ह्याला पण नाव ए बी, इथं सी आणि इथं डी, ह्याला आपण ओ पॉइंट. मग सेकंड 55 डिग्री आणि थर्ड 90 डिग्रीचा अँगल तुम्ही घरी सोडवायचा आहे. तर त्यासाठी मग आपण क्वेश्चन 3 पाहू. मग क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला ड्रॉ अँड ऑब्ट्यूज अँगुलर ट्रायंगल अँड राईट अँगुलर ट्रायंगल, फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ इच ट्रायंगल वेअर डू द पॉइंट ऑफ कॉन्करन्सली. म्हणजे आपल्याला ऑब्ट्यूज अँगल, आता मी तुम्हाला मागेही सांगितलं की त्याची डेफिनेशन आहे ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. तर आता मग आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे ऑब्ट्यूज अँगल. तर त्यासाठी आपण डीच्या साहाय्याने एक लाईन मारून घेणार. मग आता 90 डिग्री इथं आहे तर ह्या समोरचा आणि याच्या मागचा, तर मी घेणार आहे 105. मग आपण इथे 105 घेतला, इथं पॉइंट वापस इथे तेच जोडायचे, इथे जोडले, इथे एरो व इथेही एरो. वापस कंपासच्या साहाय्याने माप घेणे. इथे माप घेतल्यावर आपण त्याची रे काढायचे. तर त्याचा रे काढण्यासाठी आपण एक आपल्या मनाचे माप इथे ठेव, इथे कर्कटकाचे टोक, इथे एक रे, याचे एक टोक आणि इथे एक रे, असं काढून मग आपल्याला इथे आधी रे काढायचा आहे म्हणजे आपल्याला ती जागा कळेल कुठे, आणि नंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट हा आपल्याला जोडायचा आहे. हा जोडला की मग हाही जो पॉइंट आहे तो आपल्याला इथून हा पण पॉइंट आपल्याला इथे जोडायचा आहे. इथे मग इथे ए बी सी, इथे डी. मग हा आपला निघाला ऑब्ट्यूज अँगुलर ट्रायंगल अँड राईट अँगुलर. मग आता इथं आपला निघाला ऑब्ट्यूज आणि आता आपल्याला काढायचंय राईट.
राईटचंही तसेच. राईट म्हणजे आपल्याला तेच करायचंय. काय तर हा आपण जो ऑप्टूज घेतलाय तो राईट. राईटची डेफिनेशन काय आहे तर 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे आता बघा आपण इथे एक रेष काढून इथे हा आणि हा इथे हे पॉइंट आपल्याला इथून जोडायचे आणि हे पॉइंट जोडल्यावर आपण हे माप तर आपण घेतलेलेच आहे तर ते थोडेसे कमी करून या पॉइंटवर ठेवून इथे एक आणि इथे एक असे दोन आणि मग आपल्या मनाचे अंदाज माप आणि इथे एक रे प्लस इथे एक रे. तर मग आपल्याकडे एक स्केलही आहे. त्या स्केलने हे आणि इथे मग ABCD झाले. कोणतेही माप देऊ शकता. मग मी दिले EFG आणि इथं H. तर झालं. आणि मग आपल्याला हे जोडायचंय. मग आपल्याला इथून हे जोडायचंय. हे जोडले तर हा ही आपला निघाला राईट अँगलेड ट्रायंगल. आता हे काढले की मग हे आपल्याला तिन्ही काढायचे असतात. म्हणजे मी आधी फर्स्ट काढून घेतला. मग आपण तेच माप किंवा दुसरे कोणतेही इथून इथे मग आपल्या मनाचे माप इथे असे इथे याचा पॉइंट हा इथे निघालाय आणि इथे. तर आपण हेच इथे जोडायचे व असे हा निघाला ह्याचा पॉइंट. आणि आता आपल्याला सीचाही तसाच अँगल काढायचा आहे. म्हणजे इथून हे तर आपल्या मनाचे माप तर याचाही आपल्याला पॉइंट भेटला आहे आणि तो पॉइंट आपण काढतो इथे. मग आपल्याला इथून हाही जोडायचा आहे. मग हा जोडल्यावर आपल्याला मिळतो हा कॉन्करन्स पॉइंट. कॉन्करन्स पॉइंट म्हणजे सगळ्यांनी छेदलेला एकच पॉइंट. मग ह्याला आपण देऊ O. तर हा निघाला ऑप्टूज अँगलेड ट्रायंगल. आणि तसेच याचे पण मनाचे माप, तुमच्याच मनाचे माप इथून प्लस इथून याचाही पॉइंट निघाला. याचा पॉइंट निघाला हा आणि हा. याचा पॉइंट इथे आणि इथून हा जोडला. आता या दोन्हींचा पॉइंट निघाला हा. म्हणजे F आणि G चा निघाला. आता आपल्याला काढायचा आहे E चा काढायला पण तेच स्वतःचे मनाचे माप इथून इथे काढले की मग स्वतःचेच मनाचे माप हे नंतर स्केलनी हाच पॉइंट आता आपल्याला जोडायचा आहे. मग हा निघाला आपला कॉन्करन्स पॉइंट O. तर हा निघाला राईट अँगलेड ट्रायंगल. क्वेश्चन 3 पण संपला. आता क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 मध्ये काय सांगितले, ड्रॉ अ राईट अँगलेड ट्रायंगल
ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. इथं आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा होता. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी तसेच राईट अँगल काढायचा डी. आपला डी घेऊन इथे हा पॉइंट 90 डिग्रीचा निघाला तर हाच इथे जोडायचा. इथे जोडल्यावर इथे आणि मग आपण पहिले ह्या जोडून घेऊ. हे जोडायचे आणि माप घ्यायचे वापस. इथे इथे हे याचाही पॉइंट निघाला हा. नंतर मग इथून नंतर हा ए बी हा सी आणि हा निघाला आपला डी. तर मग हा सी झाला आता. मग आता आपण घेऊ बी. ही रिव्हिजन आहे क्वेश्चन 3 चीच. आणि मग तसेच वापस हे इथे ही आता वापस एचही तसेच फर्स्ट माप इथे निघाला. हा झाला. ही झाली रिव्हिजन. हा काही चांगला नाही निघालेला कारण आपण रिव्हिजन करत होतो क्वेश्चन 3 ची. आता आपण करणार आहोत क्वेश्चन 4 परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग इथे वापस तोच राईट अँगल. हा निघाला ए बी. इथं निघाला सी. तर ए आणि बी चा आपल्याला आधी काढायचा आहे. माप घेऊन परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे आपण जो इथे काढला होता इथे तोच आपल्याला इथे काढायचा आहे. हाफ वरून जास्त माप इथे घेतल्यावर असा त्याच मापाने इथे घेऊन वापस इथे पण नंतर हा पॉइंट इथे जोडून मग तसेच
इथे अजून एकदा जोडायचंय. तर मग आपल्याला आता काढायचा आहे सी आणि ए चा. सी आणि ए चा पण तसंच अर्ध्यापेक्षा जास्त माप, नाही अर्ध्यापेक्षा जास्त माप, रे त्याच मापाने सी पासून पण रे. इथेही जोडायचं आहे. नंतर हा निघाला ए आणि सी चा. नंतर आपल्याला काढायचा आहे सी चा आणि बी चा. इथे आपल्याला ठराविक हाफ पेक्षा जास्त माप हे निघाले. हे इथं एक रे, इथं एक रे. तसंच बी पासून पण त्याच मापाने हा थोडासा मोठा घ्यावा लागणार आहे आपल्याला सी चा. तसेच बी चाही असा, तर सी वरून हे निघाला. तर हा रे इथे पासून इथे. तर यांचा आपल्याला कॉन्करन्सली म्हणजे सगळ्यांना छेदणारा एक, तर तो निघाला आपल्याचा इथं आणि त्याला नाव दिले ओ. तर हा क्वेश्चन 4 चा पण झाला, त्याचा झाला. आणि नंतर क्वेश्चन 5. तर क्वेश्चन 5 आपण इथे क्वेश्चन 5 मध्ये आपल्याला फक्त मैथिली, शेला and Ajay live in 3 different places in the city. A toy shop is equal distance from the 3 house. Which geometrical construction should be used to represent this example? This explain your answer. तर तसेच आता हे असणारे मैथिली, हे शेला SHAILA आणि हे असणारे अजयचं अजय. तर आता बघा इथेही सेम आहे, इथे पण आले. तर हे आपले असणार अजून एकदाच टॉय शॉप. तर या मी राईट अँगल घेतलाय, तर तुम्ही राईट अँगलच घ्यायचा आहे असे काही नाही. ऑब्ट्यूज अँगल घेतला किंवा ऍक्टिव्ह अँगल घेतला तरीही काय नाही, तुम्हाला हे उत्तर सेमच भेटणार आहे. तर इथेच आपला प्रॅक्टिस सेट, तर इथेच आपला प्रॅक्टिस सेट फर्स्ट इज संपलाय. तर आपल्याला तुम्हाला घरी जाऊन हे रिव्हिजन करायची आहे. मी शिकवलंय कसं ते कमेंट मध्ये सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करा. बस, थँक्यू.